नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आता राज्यामध्ये पुढील काही दिवसात कसं वातावरण राहणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, जर आता आपण 6-7 तारखेपर्यंतचा अंदाज घेणार आहोत, 7 फेब्रुवारीपर्यंत कसं वातावरण राहील, तर शेतकरी मित्रांनो जर पाहायला गेलं 3-4 तारखेला राज्यात पाऊस नाहीये, 5 फेब्रुवारीला पाऊस नाहीये, 6 फेब्रुवारीलाही राज्यात पाऊस नाहीये. परंतु शेतकरी मित्रांनो, आता पाऊस कधी ते तुम्हाला पाहायला जर आपण गेलं, तर शेतकरी मित्रांनो आता जालना असेल, नागपूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील जिल्हे असतील, इकडे मराठवाड्यातील जिल्हे असतील, जालना असेल, परभणी असेल, इकडे विदर्भातील नागपूर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, इकडे पश्चिम महाराष्ट्राकडील नगर असेल, छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी जे आहे ते शेतकरी मित्रांनो आपल्याला येत्या काही दिवस म्हणजे अजून जर पाहायला गेलं तर 5 ते 6 तारखेपर्यंत थंडी पाहायला मिळू शकते व थंडीचं प्रमाण थोड्याफार कमी जास्त प्रमाणातच पाहायला मिळेल. पाऊस जर पाहायला गेलं तर पाऊस आपल्याला 8 तारखेच्या पुढे राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तुरळक भागात आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळू शकतं. सर्वत्र पाऊस हा पडणार नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे एक लक्षात घ्यावं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचा अंदाज आहे. जर येत्या काही दिवसात अचानक बदल झाला तर लवकरच अपडेट देऊन कळवू. धन्यवाद.